तर महापालिका निवडणुकीच्या धामधुमीमध्ये पुण्यातल्या हवेनं विषारी गटामध्ये जाहीर प्रवेश केल्याची बातमी आपण सध्याच पाहिलेली आहे। आता बातमी आहे निगडीती दापोडी सगळं यांनीच वाटून घेतलं असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। महेश लांडगे आणि शंकर जगताप यांच्यावरती नाव न घेता ही टीका करण्यात आली। अचानक यांच्या प्रॉपर्टी कशा वाढल्या, अजित पवारांनी हा सवाल केला। निगडी ते दापोडी तो रस्ता आहे ना, रस्त्याच्या पलीकडे तू बघ, रस्त्याच्या अलीकडे मी बघतो। सगळं ह्यांनीच वाटून घ्यायचं, वाट लावली वाट। ह्यांची पूर्वीची परिस्थिती काय होती आणि आज एवढा पैसा कुठनं आला, प्रॉपर्ट्या कशा वाढल्या, बाकीचे लोक कष्ट करत नाहीत का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरू आहे। माजी नगरसेवकांच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। बैठकीला शिंदेंसह मंत्री उदय सामंत, निलेश राणे, राहुल शेवाळे यांच्यासह अन्य काही नेते उपस्थित असल्याची माहिती आहे। बघा, अंतिम टप्पा आहे। सगळ्यांना माहिती आहे की कार्यकर्ता पण उत्सुक आहे, नेतृत्व ठरवणार। परंतु एक नक्कीच आहे की महायुतीच्या महापौर आणि मराठी माणूसच असणार आणि महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी काम करणार। 2-3 तासमध्ये तुम्हाला माहिती पडणार की काय आहे आमची भूमिका। तर पुण्यामध्ये जागा वाटपावरून आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। समाधानकारक जागा न दिल्यामुळे आंदोलन करणार असल्याची माहिती मिळते। पुणे शहर भाजपा कार्यालयासमोर उद्या हे आंदोलन केलं जाणार आहे। आरपीआयला योग्य जागा न दिल्यास युतीतून बाहेर पडण्याची भूमिका घेणार असल्याची देखील माहिती आता समोर येते। तर मुंबई महापालिकेसाठी भाजपाकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे। वसंत समृद्धी दादर कार्यालयातून एबी फॉर्मच्या वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे। काही माजी नगरसेवकांना पहिल्या यादीमध्ये स्थान जे आहे ते देण्यात आलेलं आहे।